नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा आणि अक्षय मस्त असे तयार होतात आणि बाहेर एका मस्त ठिकाणी ते फिरायला येतात. तेव्हा मात्र आता अक्षय आणि रमा पूर्णपणे रोमॅन्टिक होऊन एकमेकांशी बोलत असतात. अक्षय तिला आपल्या मिठीमध्ये घेतो आणि विचारतो की रमा, पूर्णपणे आता तू माझी होशील ना? त्यावर रमा सुद्धा अगदी खुश होऊन म्हणते की अहो, या अगोदर सुद्धा मी तुमचीच होते आणि यानंतर सुद्धा आता मी तुमचीच राहणार आहे, अगदी कायम. तेव्हा अक्षय खुश होतो आणि तिच्या गालांचा होटांचा किस घ्यायला लागतो. तेव्हा रमा लाजते आणि परत पुढे निघते. तेव्हा अक्षय पुन्हा तिच्या मागे येतो, तिला धरतो आणि परत तिला अगदी मस्त असं जवळ घेतो. परंतु रमा पुन्हा अगदी लाजते आणि पुढे धावत असते. अक्षय तिच्या मागे मागे येत असतो. तेव्हा आता रमा आणि अक्षय पूर्णपणे हे एकमेकांमध्ये अगदी अडकून गेलेले असतात आणि अगदी एकमेकांच्या प्रेमामध्ये अगदी ते आतुर होतात आणि सर्व दोघे एकत्र येतात. एकमेकांच्या भावना एकमेकांना अगदी दाटून येतात. दोघेही खूप खुश असतात आणि अक्षय प्रेमाने आपल्या रमाला जवळ घेतो. रमा आणि अक्षय पूर्णपणे आता एकमेकांमध्ये एकरूप होतात. रमा तर खूप लाजत असते आणि अक्षयला ती अगदी रोमॅन्टिक होऊन पाहत असते. तसतसा अक्षय तिच्यावर अगदीच इम्प्रेस होतो आणि रमाच्या तो अगदी जवळ येतो आणि रमाला तो जवळ घेऊन तिचा किस घेतो आणि रमाला खूप छान वाटत असतं. दोघेही खूप खुश असतात. या क्षणाचा दोघेही मस्त आनंद घेत असतात. एकमेकांशी मस्त गप्पा करत असतात, रोमॅन्टिक असतात, अगदी खुश असतात. अक्षय सुद्धा आता इतका खुश असतो कारण रेवा नावाची कीड आता त्यांच्यापासून कायमची गेलेली असते. म्हणून आता दोघे एकमेकांना वेळ देतात. इतक्या दिवसातून आपले रमा आणि अक्षय एकमेकांबरोबर आज इतके खुश असतात आणि आता अगदी एकमेकांच्या जवळ आलेले असतात. या क्षणाची इतक्या दिवसापासून ते वाट बघत होते. अगदी तो क्षण त्यांचा आता एकत्र आल्याचा असतो. जो काही आतापर्यंतचा जो काही त्यांच्या दुरावा होता तो सर्व काही आता दूर होऊन दोघे इतके आता त्या दुराव्याचं सुद्धा यात रूपांतर करून घेतात आणि दोघेही आता अगदी खुश असतात. तेव्हा रमा खूप छान गप्पा करत असते. तसतसा अक्षय फक्त तिच्याकडे पाहत असतो. तिच्या गालावर मस्त असा हात फिरवतो. केसांची कुरवाळी बटवी आपल्या हातात धरतो. रमाला तसतसे अंगावर शहारे येतात. रमा खूपच लाजते, हसते. तेव्हा अक्षय एकटक तिच्या डोळ्यात डोळे घालून तिच्याकडे पाहत असतो आणि आपली रमा सुद्धा अक्षयच्या डोळ्यात डोळे देऊन अगदी आपली नजर अक्षयकडे ठेवून पाहत असते. तेव्हा मात्र आता रमा लाजून पुढे येते तर अक्षय तिला मस्त पुढे काहीतरी असं दाखवतो. रमा तिकडे अगदी रोमॅन्टिक होऊन पाहत असते. तेवढ्यात अक्षय लगेच तिच्या गालांचा किस करतो आणि रमा तर हसते, लाजते. हे बघून तो लगेच दुसऱ्या गालांचा सुद्धा किस घेतो. तेवढ्यात रमाचा पाय घसरतो. तोच लगेच अक्षय तिला धरतो आणि तिला सावरतो. रमा अगदी परत अक्षयकडे रोमॅन्टिक होऊन पाहत असते. दोघे एकमेकांमध्ये अगदी मग्न होऊन जातात. त्यावर अक्षय प्रेमानेच तिला उचलून घेतो आणि तिच्याकडे एकटक पाहत असतो. आज आणि रमा आणि अक्षयचे स्वप्न हे पूर्ण होते कारण इतक्या दिवसांचा विरह आतापर्यंत त्यांना काही एकत्र घालवायचा म्हणजे मिळालेला नसतो, पण तो क्षण आता दोघांना एकत्र घालवायला मिळतो म्हणून दोघेही क्षणाचा अगदी मनापासून आनंद घेत असतात. त्यावर इकडे मुकादमांच्या घरात मात्र आता सीमा ही किचनमध्ये काहीतरी तिचं काम सुरू असतं. तर तेथे पार्वती आजी येते. पार्वती आजी सीमाला विचारते की काय ग, अगं रमाने अक्षयचं तुझ्याबरोबर काही बोलणं झालं का? त्यावर सीमा म्हणते की नाही, अहो काहीच नाही. त्यावर आजी म्हणते की अगं त्या दोघांना आता परत बोलावून घेण्याची वेळ आलेली आहे. सीमा म्हणते की आई, अहो काहीतरी काय बोलतात? तर आजी म्हणते की अगं जरा शांतपणे बोल. तेव्हा सीमा लगेच तोंडाला हात लावते. तर आजी म्हणते की अगं हळू, जरा सीमा हळूच. आणि मला हे सुद्धा मान्य आहे की सीमा अगं कधीच्या मध्ये ते असे एकत्र बाहेर गेले. दोघांना एकमेकांबरोबर वेळ मिळवायला हवा, एकमेकांबरोबर एकांत मिळायला हवा. पण सीमा अगं घरची परिस्थिती बघते ना, तू काय आहे त्या मधोमतीने काय असा येथे तांडव घालून ठेवलाय. अगदी तिच्या धुमाकुळाने नकोसा असा जीव केले. अगदी या घरात सुद्धा राहूशी वाटत नाही आणि ती सुद्धा आता या घरातून कशी जात नाही. मी तरी काय करू? अगं माझं तर तिच्या पुढे काही चालेना आणि तिला मात्र आता आळा घालू शकेल म्हणजे ती फक्त आता आपली रमाच हे सर्व करू शकते आणि तिला नक्की आता या घरातून ती पाठवू शकते. रमाच आहे की ती फक्त त्या मधोमधीचं तोंड बंद करू शकते. त्यावर सीमाला थोडंसं हसायला येतं. सीमा म्हणते की आई, अहो एक प्रश्न पडला, विचारू का तुम्हाला? चिडणार तर नाही ना तुम्ही? आजी तर टवकारूनच पाहत असते. सीमाला मात्र आता काय बोलायचं असतं हे आजीने ओळखलेलं असतं. सीमा म्हणते की काय अहो आई, इतक्या वर्ष तुम्ही रमाचा रागराग करत होत्या, आता तर अचानक तिच्यावर तुमचा विश्वास बसला आणि इतका विश्वास बसला की रमा वाचून तुमचं पान सुद्धा हलत नाही. मग हे सर्व अचानक कसं घडलं हो? त्यावर आजी म्हणते की सीमा अगं अचानक नाही, रमा हुशार आहे, कधी मी हेरलंच होतं, पण अगं त्यापुढे माझा अहंकार येत होता. अहंकार मला हे
सर्व मान्य करून देत नव्हता। मला कायम रमाबद्दल असं वाटायचं की ती एकतर खूप गरीब घरातील, मग गरीब घरातील मुलगी इतकी हुशार कशी असू शकेल, आणि ह्या मुलीला मी आपलं म्हणायचं छे छे असं मी ठरवलं होतं। परंतु माझ्या मनातील भिंतीला या रमाने मात्र तडा दिला। इतकी स्वतःला मी कायम मॉडर्न म्हणणारी आणि माझ्या मनातील विचार खरंच किती बुरसटलेले आहे हे मात्र मला माझ्या रमाने दाखवून दिलं। तेव्हा सीमाला सुद्धा खूप आनंद होत असतो, कारण आजी आज चक्क आपल्या रमाचं सुद्धा इतकं कौतुक करत असतात आणि ते सुद्धा तोंड भरून। त्यावर आजी पुन्हा म्हणते की अगं सीमा, परत सुद्धा आता तीच वेळ आलेली आहे। आता त्या मधुमतीला दाखवायची वेळ आलेली आहे की ती सुद्धा किती बुरसट विचारांची आहे ते। त्यासाठी आता त्या मधुमतीला तिला वठणीवर आणण्यासाठी रमा या घरात असायला हवी। रमाच हे सर्व काही करू शकते आणि त्या मधुमतीचं तोंड मात्र आता आवरू शकते। तेव्हा सीमा अगदी खुश होते आणि आईंना म्हणते की आई, अहो तुम्ही असे काहीतरी बोललात ना, मला ते जाम असं आवडतं। त्यावर सीमा आणि आजी या दोघींच्या मस्त अशा गप्पा रंगल्या जातात। रमाचं खूप कौतुक होत असतं आणि तसतशी सीमा आपली खूप खुश होत असते। सीमा म्हणत असते की काही काळजी करू नका आई, तर आजी हसत असते। दोघींच्या इतक्या चांगलेल्या गप्पा मात्र आता त्या दोघींच्या चेहऱ्यावर इतका आनंद बघून मधुमतीचं मात्र या दोघींकडे लक्ष जातं। तेव्हा मधुमती तर अगदी रागाने या दोघींकडे पाहत असते की नक्की काय या दोघींची कुजबूज चालू आहे, आणि चोरून ऐकते आणि मनात म्हणते की हिला तर हिच्या नाचणीचा खूपच पुळका दिसतोय आणि बघतेस मी किती दिवस हिचा हा पुळका टिकतोय। येऊन दे ना तिचा सुद्धा तोरा एका झटक्यात कसा मी बाहेर काढते सर्वांसमोर। मग भीतीचं दुसरं नाव म्हणजे मधुमती नावाची मधुमती। त्यानंतर इकडे रमाने अक्षय आपल्या प्रेमामध्ये पूर्णपणे असे मग्न होऊन अक्षय रमाला उचलतो आणि तसाच तो रूम मध्ये तिला घेऊन येतो। तेव्हा मात्र आता इतक्या दिवसाची आतुरतेने वाट पाहणारा आपला अक्षय रमाच्या अगदी जवळ येतो आणि रमा आणि अक्षय पुन्हा एकमेकांच्या मिठीत येतात आणि खूप असे खुश असतात आणि एकमेकांबरोबर ते आपलं प्रेम असं व्यक्त करत असतात आणि खुश एकमेकांना बंधनात प्रेमाच्या पूर्णपणे अडकून जातात। दोघे सुद्धा खूप खुश असतात। रमा सुद्धा आपली खुश असते आणि रमा आणि अक्षय शेवट यांचं जे काही मिलन असते त्या मिलनाला सुरुवात होते। रमा आपली खूपच लाजत असते आणि खूप खुश असते। अक्षय प्रेमाने आपल्या रमाचे कानातील काढतो, बाजूला ठेवतो आणि रमाच्या हातातील बांगड्या सुद्धा काढतो आणि तो सुद्धा असा बाजूला ठेवतो। तेव्हा रमा आणि अक्षय पूर्णपणे एक होऊन जातात आणि एकमेकांच्या मिठीत येऊन झोपतात। त्यानंतर मात्र आता रात्री एकमेकांच्या मिठीत झोपलेले असताना रमाला जाग येते। रमा उठते, अक्षयचा कोट तिने घातलेला असतो आणि बाहेर मस्त ती अगदी त्या तलावाच्या ठिकाणी येते, म्हणजे मस्त असं चंद्र असतो आणि चंद्राची किरण आपल्या त्या पाण्यात पडलेले असतात। रमाला ते वातावरण खूपच छान आवडतं आणि रमा ही त्या पाण्यामध्ये पाय बुडून त्या चंद्राकडे एकटक पाहत असते आणि तेवढ्यात अक्षयला जाग येते। अक्षय रमाला डोकावून पाहतो आणि रमा काही त्याच्याजवळ दिसत नाही म्हणून तो लगेच उठतो। तेव्हा रमा ही बाहेर पाण्यात पाय बुडून बसलेली असते, एकटक कसला तरी विचार ती करत असते आणि तेवढ्यात अक्षय सुद्धा तिच्या मागे तिला शोधत बाहेर येतो। तेव्हा रमाला असे विचार करताना बघत तो तिच्याकडे बघून हसतो आणि तिच्या डोक्यावर हात ठेवतो। रमा तर खूपच घाबरते आणि जोरात दचकते सुद्धा। तेव्हा अक्षयला बघून तिला खूप छान वाटतं आणि तिच्या जीवात जीव येतो। तेव्हा मात्र ती लगेच अक्षयच्या हाताला धरते आणि त्याला सुद्धा खाली तिच्याजवळ बसवते। रमा अगदी खुश होऊन हसते, लाजते, तर अक्षय विचारतो की काय ग रमा, काय झालं? तेव्हा रमा इतकी खुश असते आणि परत हसून फक्त मान डोलावते की काही नाही। तो आकाशातील चमचमणारा तारा दाखवते, चंद्र दाखवते, कारण पौर्णिमेचा चंद्र आकाशामध्ये अगदी चमचमत असतो। तेव्हा मात्र रमा म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, अहो आज तर पौर्णिमा आहे। त्यावर अक्षय म्हणतो की रमा, अगं तुला माहिती आहे ना, हा पौर्णिमेचा चंद्र जादू करत असतो। त्यावर रमा विचारते की अहो कसली जादू? तेव्हा अक्षय सुद्धा पाण्यामध्ये पाय बुडवतो आणि रमा बरोबर तो सुद्धा तिच्या मिठीत येऊन रमाला सांगायला सुरुवात करतो। अक्षय तिला प्रेमाने सांगायला सुरुवात करतो की अगं पौर्णिमेचा चंद्र प्रेम करणाऱ्यांना एकत्र आणतो। प्रेम करणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये ना तो असा आणि असा आपला हातवारे फू असा करतो आणि अगदी रमाजवळ तो हात आणतो आणि फुंकर मारत मारत असा गुलाबी रंग शिंपडतो। मग त्यांना आजूबाजूचं सर्व काही आहे ते गुलाबी दिसायला लागतं। तो चंद्र आजूबाजूचं सर्व काही वातावरण छान असं गुलाबी सुगंधित करून टाकतो। रमा खूप छान प्रकारे ऐकत असते आणि अक्षय हा तिला सर्व काही प्रेमाबद्दल आणि त्या चंद्राबद्दल सांगायला सुरुवात करतो। अगदी रोमॅन्टिक ठिकाणी दोघे सुद्धा अगदी रोमॅन्टिक होतात।
कारण हे सुख मात्र आपल्या रमाला खूप असं अगदी आनंद देत असतं। इतक्या दिवसांचा विरह आज मात्र आपल्या रमाने अक्षयने एकत्र मिलनामध्ये घालवलेला असतो। रमा सुद्धा अगदी खुश असते आणि अक्षय सुद्धा। त्यावर रमाला खूप असं हसायला येतं, ती लाजतच हसते सुद्धा। त्यावर अक्षय तिला सांगत असतो की चंद्राच्या या प्रकाशात फक्त तुम्हाला म्हणजे आपल्याला फक्त त्याचं प्रेम आणि प्रेमच त्या प्रकाशामध्ये अगदी निर्मळ असं दिसतं, बाकी मात्र काही त्यापुढे दिसत नाही। आणि त्यानंतर मात्र त्या चंद्राचा प्रकाश हा थोडासा मंदावतो, पण इतकाच की ज्यात तुम्हाला तुमचं प्रेम दिसेल आणि आजूबाजूला मात्र सर्व काही अंधार अंधार दिसेल। तेव्हा रमा खूप खुश होते आणि अक्षयकडे बघून हसते। त्यावर अक्षय म्हणतो की अगं पण तो घाबरणारा नाही, तर दोघांमध्ये प्रेम वाढवणारा हा चंद्र असतो, त्याचा प्रकाश असतो। रमा खूप अशी रोमॅन्टिक होऊन हसते आणि अगदी डोळे भरून ती अक्षयकडे पाहत असते आणि रमाला सांगतो की अशी काहीतरी तो जादू प्रेम करणाऱ्या दोन प्रेमिकांवर करतो आणि झाली की नाही जादू। तेव्हा रमा परत चंद्राकडे पाहायला सुरुवात करते आणि अक्षयला खुशून हो बोलते आणि त्याच वेळेस मात्र आता रमाच्या डोळ्यामध्ये काही पाणी सुद्धा येते। अक्षय तिला विचारतो की काय रमा, अगं काय झाले, का डोळ्यात पाणी आणलं? तेव्हा रमा मात्र आता पूर्णपणे अक्षयच्या मिठीत येते, अगदी चिटकून अक्षयला बसते। तेव्हा अक्षय सुद्धा तिच्या केसावरून अगदी बट बाजूला करतो आणि गालावरली ती केस बाजूला करून तो सुद्धा अगदी तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा असा हात फिरून तिला जवळ घेत आणि विचारतो की रमा काय झालं? रमा म्हणते अहो मला खरंच असं धडधडतं, काहीतरी वेगळं असं वाटतं, म्हणून ती अक्षयला पूर्णपणे आणखीनच घट्ट धरते आणि विचारते की काय हो, तुम्ही मला आयुष्यभर पूर्णपणे असे घट्ट धरून ठेवताल ना? त्यावर अक्षय तिला विचारतो की काय ग रमा, कसली भीती वाटते तुला, काय इतकी घाबरलीस तू? रमाच्या डोळ्यात पाणी असतं। रमा चंद्राकडे बघत म्हणते की मला चंद्राची भीती वाटते, हा चंद्र ना जादू करतो आणि मग नंतर मनाला सतत असे हुरहुर लागून असते। त्यावर अक्षय विचारतो की कसली? तर रमा म्हणते की सुखाची, तो सुख देतो आणि त्या सुखाची आस लागते आणि रडतच म्हणते की नंतर हुरहुर लागत राहते, ते सुख जर हिरावलं गेलं तर। म्हणून रमाला खूप वाईट वाटत असतं आणि जर असं काही होईल की याची तिला भीती वाटत असते आणि चंद्राकडे बोट करून विचारतो की काय, अरे तू हे सांगितलंस का तिला? आणि रमाला सुद्धा खुणावून विचारतो की हे सांगितलंस का तुला? रमा फक्त हो हो आणि फक्त मान डोलावते। तर अक्षय म्हणतो की अगं रमा काही पण कसे बोलतेस ग, आणि कसला हा वेड्यासारखा विचार करते बरं? अगं रमा असा निगेटिव्ह विचार अजिबात करायचा नाही। त्यावर रमा म्हणते की मी काही मुद्दाम करते का? मला माहिती नाही का पण बायकांना काही गोष्टी असं जाणवतात, त्याची चाहूल लागते। त्यावर अक्षय तिला पुन्हा समजावतो की हे बघ रमा, अगं माझं जरा ऐकून घे, असा काही निगेटिव्ह विचार तू करू नको। आता एक काम कर बरं, पुन्हा चंद्राकडे पहा आणि आता निगेटिव्ह विचार न करता पॉझिटिव्ह विचार असे मनामध्ये आण आणि मग बघ आणि मग विचार काही विचारायचे चंद्राला आणि तेव्हा तू विचार कर की नक्की तो काय सांगतो तुला। तेव्हा रमा आता मात्र आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि तिच्या मनातील भीती आता कमी झालेली असते आणि खुश होऊन ती परत चंद्राकडे बघून हसते आणि परत तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि खूप रडायला लागते आणि अक्षय तिच्याकडे पाहतो। तेव्हा रमा म्हणते की परत मला चंद्र तेच सांगतो आणि खूप रडायला सुरुवात करते आणि परत ती अक्षयला घट्ट आवडते। रमाला खूप भीती वाटत असते आणि अक्षयला ती घट्ट पकडून आपल्या मिठीत घेते। अक्षय सुद्धा प्रेमाने तिला कुरवाळतो आणि अगदी शांत तिला समजावतो शांत हो, आणि तो सुद्धा अगदी मिठीत घेऊन तिला आधार देत असतो। त्यावर रमा ही स्वतः डोळ्यातील पाणी पुसते आणि स्वतःला आवरत म्हणते की जाऊन द्या, अहो तुम्ही विचार नका करा, मी खरंच काही पण बोलत असते, काही असा विचार करत असते, तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊ नका। तुम्हाला वाटतं ना, तुमचा विश्वास आहे ना, असं काही होणार नाही म्हणून, मग नाही असं काही होणार म्हणून रमा पुन्हा स्वतःला खुश करते, हसते आणि परत ती अक्षयला अगदी प्रेमाने जवळ घेते। तेव्हा अक्षय सुद्धा खुश होतो आणि रमा सुद्धा अगदी खुश असते। जेव्हा रमाच्या चेहऱ्यावर आनंद येतो तेव्हा अक्षय सुद्धा अगदी खुश होऊन हसतो आणि दोघे परत अगदी प्रेमाने एकत्र एकमेकांच्या मिठीत येतात आणि त्यावर रमा पुन्हा अक्षयला इतकी कुरवाळते, इतकी जोराने घट्ट मिठी आवळते आणि रमाला असं काहीतरी एक पुन्हा विचारायचं असतं। ती अक्षयला म्हणते की तुम्हाला एक विचारू का? अक्षय म्हणतो की काय विचारायचं रमा तुला? जे काही विचारायचं असेल ते विचार, घाबरू नको, असं मनामध्ये काही ठेवू नकोस, अगदी निसंकोचपणे विचार। अगं रमा तुला काय विचारायचं ते? तेव्हा रमाच्या डोळ्यामध्ये पुन्हा पाणी आलेलं असतं आणि ती अक्षयला मिठीत घेऊन पुन्हा विचारते तुम्ही मला असे सोडून तर नाही ना जाणार? त्यावर अक्षय सुद्धा रमाला वचन देतो की रमा हे बघ, अगदी मृत्यूने जरी प्रयत्न केला तरी सुद्धा आपण काही वेगळे होऊ शकत नाही। कोणी कितीही आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा रमा आपण वेगळे नाही होऊ शकत आणि आपल्या घट्ट रमाला तो आवडतो आणि प्रेमाने जवळ घेत हे सर्व काही वचन तो देतो। अक्षयचं हे प्रेमाचं बोलणं ऐकून रमाला मात्र खूप आनंद होतो आणि
ती जोराने अशी मस्त असं स्मित हास्य करते। तिला अक्षयच्या मिठीमध्ये खूप छान वाटत असतं आणि अक्षय म्हटलेलं असतो की मी तुला आयुष्यभर कायम असाच जवळ घेत राहील, असाच तुला घट्ट हात तुझा धरून राहील। तेव्हा रमाला खूप आनंद होतो। अगदी एक मायेचा प्रेमाचा आधार तिला आपला अक्षय वाटायला सुरुवात होतो। प्रेमाने ती अक्षयच्या खूप मिठीत येते आणि त्याचे किस सुद्धा घेत असते। अक्षय सुद्धा अगदी तिला प्रेमाने जवळ घेतो आणि घट्ट असे दोघे एकमेकांना भेटतात। तेव्हा मात्र आता दोघेही आपल्या एकमेकांबरोबर रात्र घालवतात आणि आता आपल्या रूम मध्ये येऊन झोपतात। तर सकाळ होती आणि तेव्हा मात्र आता अक्षयच्या मोबाईलवर एक कॉल येतो। रमा मात्र आता निवांतपणे झोपलेली असते। अक्षयला जाग येते आणि तो फोन उचलतो तर पार्वती आजीचा फोन असतो आणि म्हणतो की हाय आजी, गुड मॉर्निंग। त्यावर तर आजी खुश म्हणते की हो अक्षय, गुड मॉर्निंग। त्यावर आजी लगेच अक्षयला विचारते की अक्षय, अरे मला परत एक गोष्ट सांग की तुमचा परत येण्याबद्दल काय असा प्लॅन आहे, तुम्ही लवकर परत येऊ शकताल का? त्यावर अक्षय म्हणतो की अगं आजी, असं काहीतरी अजून ठरलेलं नाही, बहुतेक उद्या सकाळी येऊ। अगं काय ग आजी, तू असे का विचारते, काय झाले? त्यावर आजी म्हणते की अरे मधुमती येथे राहायला आली। अक्षयला मात्र आता मधुमती आजी ऐकल्यानंतर खूप आनंद होतो। तो म्हणतो की अरे वा आणि परत तो चप्पल घालतो आणि रमाकडे बघत बाहेर येतो आणि काय मधुमती आजी आली असे पुन्हा तो आजीला विचारतो। त्यावर आजी म्हणते की अरे वा नाही, अरे असं झालंय आम्हाला सगळ्यांना। अरे तिने इतका आम्हाला त्रास द्यायचा सुरुवात केलाय, अगदी नाकात दम आणलाय, इतका जास्ती आमच्यावर करते। त्यावर अक्षयला हसू येतो। अक्षय म्हणतो की काय ग, एवढं काय केलं तिनं? तेव्हा आजी म्हणते की अरे सर्वांना अगदी धारेवर धरलंय, प्रत्येकाला ती जे काही सांगते तेच ऐकावं लागतं, तिच्या पुढे कोणी काही असं काही जात नाही आणि ती तिच्या समोर मात्र कुणालाही बोलता येत नाही, असे अनेक निर्णय तिने या घराला लादलेत। आणि आता मी ऑफिसला जायला निघाले होते आणि ती ऑफिसला जायला सुद्धा मला बंदी घातली। आता मी कुठे ऑफिसला निघाले होते आणि तिने तर मला आता रूम मध्ये सुद्धा बंद करून ठेवले, अगदी बाहेरून कडी घातली। अक्षयला हसू येतं। अक्षय म्हणतो की काय आजी, काय सांगतेस? त्यावर आजी म्हणते की अक्षय, अरे मी तुला काय सांगते ते जरा ऐकून घे, तू आजच्या दिवस प्लीज येऊन जाशील का? अरे तू ये आणि परत जा बहुतेक हवं तर। त्यावर अक्षय म्हणतो की आजी मी कसा येऊ तिकडे, आता कसा सांग बरं तू? आमचा आज एक प्लॅन ठरलेला आहे, म्हणजे इनफॅक्ट असं की आज रात्री रमासाठी एक सरप्राईज प्लॅन मी ठेवलेला आहे, त्यामुळे आजी मी नाही येऊ शकत, उद्या सकाळी येऊ आम्ही, फक्त आजच्या दिवस आम्ही इकडे राहतो, सरप्राईज प्लॅनिंग आहे ते करतो, उद्या सकाळी नक्की येऊ। त्यावर आजी म्हणते की अरे अक्षय जरा ऐक ना प्लीज, अरे आजचा एकच दिवस, मग हवं तर तू परत जा। तेव्हा अक्षय म्हणतो की काय ग आजी, बरं थांब मी एक काम करतो, आभ्या किंवा आनंद दादाला सांगतो, नाहीतर आईला सांगतो, ते दार उघडतील, काय आहे ते मॅनेज करतील, ते बघून घेतील। अगं आजी मला तू प्लीज बोलू नकोस। त्यावर आजी म्हणते की अरे अक्षय, अरे ती माझं सुद्धा ऐकत नाही आणि आनंद अभिषेक तर यांचं काय ऐकेल, यांना तर ती घाबरत सुद्धा नाही। त्यावर अक्षय म्हणतो की आजी यार काय बोलतेस तू? तर आजी म्हणते की हवं तर एकच दिवस आहे, अरे तू परत जा, फक्त आतापर्यंत ये आणि लगेच जा। तेव्हा अक्षय रमाकडे पाहत असतो आणि परत तो आजी म्हणजे भरपूर वेळा त्याला प्लीज प्लीज असं विनवण्या करते। तेव्हा अक्षय आता येण्यासाठी तयार होतो आणि चल आता ठीक आहे येतो मी एक काम करतो, मी एकटा येऊन जातो। त्यावर आजी लगेच म्हणते की थँक्स अक्षय ये। तेव्हा आजी फोन ठेवते तर अक्षय विचार करतो की ह्या मधुमती आजीचं काय नेमकं आता हे, एकतर आम्ही किती दिवसातून असे एकांतात इकडे फिरायला आलोत आणि लगेच ही मधुमती आजी तिथे येऊन धडपडली। तेव्हा अक्षय लगेच रमाला उठवायला जातो, परंतु लगेच हात मागे घेतो, कारण आता रमा मस्त झोपलेली आहे, तिला उठवायला नको। आणि गुड मॉर्निंग रमा, आय डोंट केअर, तुझ्या मनामध्ये जी भीती आहे ना ती आता काढून टाक, आता सगळं काही छान होणार आहे। आणि सॉरी बर का रमा, अगं तुला न विचारता पटकन आपल्या घरी जाऊन येतो, आय प्रॉमिस मी असा गेलो आणि असा आलो। म्हणून आता रमाला तेथेच ठेवून अक्षय एकटाच जाण्याचे ठरवतो। रमा मात्र आता झोपलेली असते आणि अक्षयला वाटतं की तिची झोप मोडायला नको, म्हणून आता अक्षय एकटा जाण्याचा त्याने निर्णय घेतलेला असतो। तेव्हा हा भाग आता येथे संपतो। तर पुढील भागामध्ये अक्षय हा आता घरी गेलेला असतो आणि त्याने रमासाठी ती चिठ्ठी लिहून ठेवलेली असते आणि त्यावर मात्र आता 2 असे गुलाबाचे फुलं ठेवलेले असतात आणि रमा ती चिठ्ठी उठल्यानंतर वाचते। तर अक्षय हा रमाला त्या चिठ्ठीमध्ये असं लिहितो की आज संध्याकाळी मी पूर्ण तुझा झालेला असेल आणि मला भेटायला येशील ना तेव्हा मात्र तू अशी येऊ नकोस, बॅग उघडून बघ, म्हणून बॅग लगेच रमा बॅग उचकते आणि तू मला भेटशील ना तेव्हा हे घाल, म्हणून रमा तो ड्रेस घालते आणि खूप छान अशी तयार होते। अक्षयने रमासाठी हे सरप्राईज ठेवलेलं असतं। रमा त्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत असते आणि अक्षयला भेटण्यासाठी ती तयार होते आणि स्वतःला आरशात बघून ती खूप खुश होत असते। तेव्हा मात्र इकडे अक्षय घरी येतो। अक्षयला बघून सर्वजण
आता मधुमतीचं जे काही आहे ते सांगतात आणि मधुमती आजीसुद्धा तेथे उभी असते. अक्षय पूर्णपणे वैतागतो. अक्षय म्हणतो की आपल्या घरातील संकट काही आता संपत नाही. रेवा घराबाहेर पडली आणि आता हे नवीन नाटक सुरू झाले. मी आणि रमा दुसरीकडे कुठेतरी जातो. आमचा सुखाचा संसार तिकडेच थाटतो. मला या घरामध्ये नाही राहायचं म्हणून अक्षय पूर्णपणे वैतागून गेलेला असतो. अक्षय इतका रडकुंडी झालेला असतो की आता या घरापुढे काय करू. म्हणून आता त्याने स्पष्टपणे जेव्हा या घरात राहायचं नाही असं सांगितलेलं असतं तेव्हा मात्र आता घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. जान्हवी तर तोंडाला हातच लावते. पार्वती आजीचा खूप मोठा नाईलाज असतो आणि आता मधुमती आजी मात्र काही ऐकायला तयार नसते. तिला मात्र आता खूप असं हसायला येतं असतं. रमानी अक्षय आता दुसरीकडे राहायला जाणार म्हणून तिला आनंदच होत असतो. परंतु सीमा, आनंद आजी आणि जान्हवी यांना खूप मोठा असा धक्का बसतो. तेव्हा आता काय होणार पुढे, रमा अक्षयवर काही संकट येणार तर नाही ना, ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.